आपल्याला तर आत्तापर्यंत माहीतच झालं असेल, की पेट्रोल, डिझेल साधारणतः ₹3 महागलं आहे. तर CNG पर केजी ₹2 वाढलं आहे. पण ही वाढ एवढ्यावरच थांबेल असं काही वाटत नाही. कारण एका आकडेवारीनुसार तेल कंपन्यांना सध्या होत असलेला तोटा जर भरून काढायचा असेल, तर साधारण अजून किमान 28 ते ₹30 वाढ करावी लागेल. सध्या सीन काय आहे, की पश्चिम आशियातील युद्धामुळे इंटरनॅशनल मार्केटमध्ये कच्चं तेल मिळतंय $113 प्रति बॅरल. अजून होर्मुझच्या समुद्रधुनीतून इंधन वाहून येणाऱ्या जहाजांवर काही अडथळे आहेत, बंधनं आहेत. त्यामुळे या सगळ्यामुळे होतंय असं, ज्या सरकारी तेल कंपन्या आहेत ना, त्यांना दिवसाला जवळपास 1,000 कोटींचा तोटा होतोय. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी इंधन दरवाढ तर होणारच होती. फक्त इथे प्रश्न उद्भवतो तो टायमिंगचा. आता इथे विरोधक काय म्हणतायत, की 5 राज्यांच्या इलेक्शन आधीच हे सगळं जनतेला सांगता आलं असतं. सरकार इलेक्शनसाठी थांबलं आणि आता खूप उशीर झाल्यावर या घोषणा करते. असो, तर तुम्ही अजून दरवाढीसाठी तयार आहात का? आणि तुमच्या मते अजून किती दर वाढू शकतात?